जो ज्ञानीपुरुष असतो, प्रज्ञावान असतो, बुद्धिवान असतो, तो मनुष्य जर हिमालय पर्वतामध्ये जरी असेल, हिमालय पर्वतावर वास्तव्य जरी करत असेल, तर तो प्रज्ञावान पुरुष सदा सर्वकाळ प्रकाशमान असतो. तो सदा सर्वकाळ लोकांना सुखाचा मार्ग देत असतो. परंतु अज्ञानी मनुष्य, मूर्ख मनुष्य आपल्या जवळ जरी असेल तरी सुद्धा त्या मनुष्याचं काहीही महत्त्व आपल्याला प्राप्त होत नाही. ज्याप्रमाणे रात्री सोडलेला बाण हा दृष्टीस पडत नाही, अगदी तशाच प्रकारे मूर्ख मनुष्य तो कधीही कोणाच्याही उपयोगी पडत नाही. आणि त्यामुळे ज्ञानी मनुष्य, प्रज्ञावान मनुष्य दूर जरी असेल तरी सुद्धा तो सुखाचा मार्ग आपणा सर्वांना देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यामुळे आपण ज्ञानी प्रज्ञावान बनण्याचा प्रयत्न करावा. नमो बुद्धाय. जय भीम.